हे 7 जूनपर्यंत टाईम आहे ना मागा 7 जूनपर्यंत नाही 7 जूनपर्यंत आपण तर पाऊस पडला ना मध्ये पाऊस पडला त्याच्यामुळे आपल्या 7 जूनपर्यंत हे सगळे नाले साफ होतील नाले सफाई होईल जवळपास 422 पंप लावलेले आहेत एक मला वाटतं 2 होल्डिंग पॉइंट आहेत 10 मिनी पंपिंग स्टेशन आहेत आणि आता मी पाहिल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी रोबोटचा पण वापर केला आहे यावेळेस AIचा वापर केलेला आहे त्यामुळे आता व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करून त्या ठिकाणी आपल्याला AIच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना दिलासाही देता येईल काही ठिकाणी काही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी चुकीचं काम केलं आहे त्यांच्यावर ॲक्शन पण घेतली आहे ना ब्लॅकलिस्ट केलं त्याला 4 कोटी रुपये दंड लावला आहे मी बांगर साहेबांना सांगितलेलं आहे आणि आयुक्तांनाही की त्या भागामध्ये जिथं कॉन्ट्रॅक्टरने चुकीचं काम केलं आहे तिथं जो अधिकारी होता काम करून घेणारा त्याच्यावर देखील कारवाई केली पाहिजे त्याच्यावर देखील कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कारण आपण शेवटी पैसे देतो हे पब्लिकचे पैसे आहेत त्यामुळे त्याचा पूर्ण वापर जो आहे पूर्ण नाले सफाई 100% झाली पाहिजे यासाठी हे सगळं जे आहे आणि ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ठिकाणी आज मिठी रिव्हर देखील आहे मिठी रिव्हरच्या इथे पण मी जाऊन आलो तिथं देखील ज्या काही पद्धतीने साफसफाई करायची आहे गाळ काढायचा आहे तो देखील या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जाईल मला वाटतं गेल्या वर्षी जिथं पाणी भरलं होतं ते स्पॉट यांना माहीत आहे आणि मला वाटतं गेल्या वर्षी आपण असंच स्वच्छता साफ केली नाले सफाई केले म्हणून पाणी भरण्याचं प्रमाण कमी होतं कारण शेवटी मी सांगितलं होतं तुम्ही गाळ किती काढताय यापेक्षा तिथे पाणी भरणार नाही पाणी जिथं भरणार नाही म्हणजे तिथे सफाई चांगली झाली नाले सफाई आणि जिथं पाणी भरलं तिथे नाले सफाई व्यवस्थित झाली नाही जिथं चांगली सफाई झाली त्यांचा सन्मानही आम्ही करतो आणि जिथं नाली सफाई झाली नाही त्याच्यावर कारवाई देखील या ठिकाणी करतो आम्ही आणि त्यामुळे या पावसाळ्यामध्ये आपण एक ॲझ्युम करूया आपण एक विश्वास ठेवूया की या नाले सफाईमुळे आता एक पुढच्या एक अजून मला वाटतं 12-15 दिवस आहेत यामध्ये 100% नाले सफाई होईल आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये लोकांना त्रास कमी होईल कधीकधी आता 55 मिलीमीटर पाऊस पडतो पण कधीकधी एकाच वेळी 200 ते 250 ml पाऊस पडतो आणि त्यामुळे जी भरती ओहोटी जी आहे यामुळे पाण्याचं साचण्याचं प्रमाण या ठिकाणी कधीकधी होतं परंतु तिथं देखील पंप लावल्यामुळे ते ताबडतोब तातडीने ते पाणी कमी करण्याचं आणि लोकांना दिलासा देण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून होणार 2 वर्षापूर्वी याच ठिकाणी आलेला होता 1 वर्षापूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आल्या होत्या खूप या ठिकाणची परिस्थिती वेगळी होती आणि आता आजची वेगळी आहे लोकांनी सुद्धा तुमच्याशी संवाद साधला आहे अजूनही थोड्याफार समस्या आहेत म्हणजे समाधान आहे की इथं आल्यानंतर मागच्या वेळेस परिस्थिती वेगळी होती तिथं हे आपलं बाळासाहेब ठाकरे आपला दवाखानाही नव्हता अभ्यासिका नव्हती तिकडे मैदानही नव्हतं शौचालय नव्हती तुटफूट अवस्था होती रस्ते तुटलेले होते पण आज पाहतोय बरं घरांची सगळी छपरं तुटलेली होती आज पाहिल्यानंतर एक आनंद होतो आहे जवळपास 15 कोटी रुपये महापालिकेने याच्यावर खर्च केले शेवटी हे आपले सफाई कामगार आहेत हे मुंबई साफ करतात मुंबई स्वच्छ करतात खरे मुंबईचे हिरो हे सफाई कामगार आहेत आणि म्हणून यांच्या वसाहतीमध्ये जर अशा प्रकारची गैरसोय असेल आणि त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर त्यांना घराची चिंता असते मग ते कसं काय मुंबई स्वच्छ करणार आणि म्हणून पहिले यांना त्यांची जी काही गैरसोय ती दूर करणे इथल्या अडचणी दूर करण्याच्या सूचना मी दिल्यानंतर मला समाधान आहे फार बऱ्यापैकी इथे आज सुविधा मिळालेल्या आहेत आणि हे सफाई कामगार जे देखील अतिशय उत्साहाने मुंबईची सफाई करतील आणि त्याचा मुंबईकरांना दिलासा देईल आता नालेसफाई आणि पावसाळा झाल्यानंतर पुन्हा एकदा महानगरपालिका निवडणुकीची वेळ लागणार आहे तुम्ही काही परवाच्या दिवशी बैठक घेतली आज सगळीकडे बातमी 100 जागांवरती शिवसेनेचा असा फॉर्म्युला ठरला असं म्हटलं जातं फक्त नाले सफाई आणि जे दरडी प्रवण क्षेत्र आहे लँडस्लाईड जिथं होऊ शकतं ते एरिया बघण्याचा माझा आज कार्यक्रम होता जिथं दरडी कोसळतात तिथं देखील आता आपण ते सेफ्टी नेट लावून ते देखील प्रोटेक्ट करतो आहे आपण आणि त्यामुळे नाले सफाई 100% व्हावी
यासाठी प्रत्येक अधिकारी याला जबाबदारी दिलेली आहे आणि प्रत्येकाने जबाबदारीप्रमाणे काम करावं. जबाबदारीमध्ये कुठलेही कसूर ठेवू नये, लापरवाही करू नये आणि त्यामुळे जे अधिकारी सगळे कामाला लागलेले आहेत आणि पुढच्या 7 जूनपर्यंत मला वाटतं चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल अशी आपण अपेक्षा बाळगूया. काही ठिकाणी जे कचरा टाकतात लोक, त्यामुळे नेट जे आहेत लावले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना अभिजित बांगर यांना दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर यावेळेस आपण रोबोट पण लावला आहे. रोबोटच्या साहाय्याने देखील खालील कलवट साफ केलेले आहेत, ते मला भांडुपला दाखवले आणि AIचा वापर देखील केलेला आहे. त्यामुळे विक्रोळीजवळ तर आणखी देखील फ्लोटिंग जो कचरा येतो त्याला देखील आपण ट्रॅश बूम लावून त्या ठिकाणी फ्लोटिंग मटेरियल जे आहे सारखं आपलं तिथे उचलण्याचं काम सुरू ठेवावं अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. जिथं जिथं ज्या ज्या पद्धतीने आपल्याला काम करण्याचा जिथे करता येईल, कारण स्पॉटवर गेल्यानंतर तिथले लोक सांगतात आपल्याला हे जर साफ केलं तर पाणी तुंबणार नाही.